काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 2 दिवसानंतर ऑनलाईन बैठक घेतली। या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। चैत्यभूमीवरील तयारी उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण करावी असे आदेश यावेळी एकनाथ शिंदेंनी दिले। तर चैत्यभूमीवरील सुरक्षा सुविधांकडे विशेष लक्ष द्यावं अशा सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्या। आता बातमी येते वर्षा निवासस्थानावरनं। शिवसेनेचे आमदार आता वर्षा निवासस्थानी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। शपथविधीसाठी अवघे 48 तास उरले आहेत आणि अशातच शिंदे आमदारांसोबत आता बैठक घेत आहेत, त्यामुळे या बैठकीला अधिकचं महत्त्व आहे। दरेगावातून परतल्यावर पहिल्यांदाच ते आपल्या आमदारांशी संवाद साधणार आहेत। थोड्या वेळापूर्वीच एकनाथ शिंदे ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमधून उपचार घेतल्यावर वर्षा निवासस्थानी दाखल झाले। अशातच शिंदे आमदारांना काही कानमंत्र देणार का पाहणं महत्त्वाचं आहे। आणि आज बैठकीसंदर्भात अधिक जाणून घेऊया। सूरज सावंत आपल्यासोबत आहेत। सूरज, 48 तास फक्त आता उरलेले आहेत जसं आपण म्हटलं शपथविधीसाठी, आणि त्याआधी ही बैठक होते। ही बैठक किती महत्त्वाची शिवसेनेसाठी, कोणकोणते निर्णय बैठकीमध्ये होऊ शकतात? सूरज। अश्विन, नक्कीच शिवसेनेसाठी ही बैठक जी आहे ती महत्त्वाची आहे। शपथविधीला 48 तास उरलेले आहेत। अद्याप कोण मंत्री होणार हे अद्याप कुणालाही माहिती नाहीये, त्यामुळे नुकतेच रुग्णालयातून थेट वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले मुख्यमंत्री, यामध्ये आता शिवसेनेची बोलवलेली बैठक, त्यामुळे महत्त्वाचं मार्गदर्शन हे मुख्यमंत्र्यांकडून केलं जाणार आहे। गुलाबराव पाटील, उदय सामंत, दीपक केसरकर, राहुल शेवाळे हे या बैठकीच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अन्य काही मंत्री हे लवकरच वर्षावरती दाखल होईल आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात होईल। आतापर्यंत 7 जणांची नावं ही जवळपास कन्फर्म केली जात आहेत। अन्य काही जी मंत्रिपदाची इच्छुक नावं आहेत त्यांचा देखील विचार या बैठकीत केला जाऊ शकतो। रिजन वाईज महाराष्ट्रातल्या रिजन वाईज मंत्रिपद ही वाटली जाणार असल्याची माहिती ही मिळत आहे। त्यामुळे आता यामध्ये कोणाकोणाची वर्णी लागते हे प्रामुख्याने पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र 48 तासानंतर जो होणारा शपथविधी आहे त्यामध्ये 7 जणांची नावही जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। त्यामध्ये दादा भुसे आहेत, गुलाबराव पाटील आहेत, अर्जुन खोतकर आहेत, उदय सामंत, संजय राठोड, शंभूराज देसाई यांची नावं जवळपास निश्चित मांडली जात आहेत। त्यामुळे यांच्या व्यतिरिक्त जी मंत्रिपद मिळणार आहेत त्यामध्ये कुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। इच्छुक आमदार हे आता शिंदेंच्या विचारपुसादरम्यान वर्षावर दाखल होत आहेत आणि कुठेतरी आपली जी इच्छा आहे ती देखील मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवताना पाहायला मिळत आहेत। अश्विन, सूरज, या बैठकीवर तू बारकाईने लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।